फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आई आणि बाबा रिटायर होत आहेत याचा 7 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की यशवंत मकरंदला समजत असतो, तेव्हा यशवंत बोलतो की नाही, मला कल्पना आहे की तुझ्या वयात माणसं इतरांच्या आग्रहाला बळी पडतात, चुका करून बसतात. पण बाळा, जर का एखाद वेळी झालं तर त्याला आपण चूक आहे असं समजून दुर्लक्ष करतो रे. पण हे जर का परत परत व्हायला लागलं तर मग याचा अर्थ काय घ्यायचा? माणसाने इतकंही वाहवत जाऊ नये की आपण काय करतोय याचं भानही उरणार नाही. मग मला सांग, काल असं काय घडलं की तू इतकी दारू प्यायलास, रस्त्यात मारामारी केलीस, तुला घरी येणं स्वतःही शक्य झालं नाही. ते शुभा स्वीटीला विचारत असते, मला सांग मकरंद उठला का? तेव्हा स्वीटी बोलते, जी बाबा बोलताय त्याच्याशी. तेव्हा शुभा बोलते, मला एक सांग, तुझं आणि त्याचं काही भांडण झालं होतं का? तेव्हा स्वीटी बोलते, आई तू माझ्याबरोबर भांडला ना तरीही मला बरं वाटेल, लेकिन कई दिनों से हमारी बातही नहीं हुई. तेव्हा शुभा बोलते, काय करावं या मुलाचं? तेव्हा शमिका बोलते, मावशी काका रागवत असतील का मक्या दादाला, कारण काल ते चिडले होते ना. तेव्हा शुभा बोलते, नाही ग, ते कितीही चिडले ना तर नाही रागवणार ते त्याला, मक्या खूप लाडका आहे त्यांचा. शुभा बोलते, निदान ह्यांचं ऐकून तरी मकरंद नीट वागायला लागू दे बाई. इकडे यशवंत मकरंदला बोलतो, हे बघ, तुझा बाबा नाही एक मित्र विचारतोय असं समज. तुला नोकरी लागत नाही म्हणून निराश झालाय का? इतर मित्र पुढे गेले, तुझी घडी बसत नाही असं वाटतंय का तुला? का तुझी स्वीटीशी भांडण झालंय? तुला जे मनात वाटतं ना ते सगळं सांगू शकतोस तू. मकरंद बोलतो, तसं काही नाहीये बाबा. तेव्हा यशवंत बोलतो, अरे मग स्वतःला का नशेत बुडवून घेतोयस? स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या प्रतिष्ठेचा तुला अभिमान नाहीये का? तुझ्या अशा वागण्याने ही प्रतिष्ठा मातीमोल होते असं नाही वाटत का तुला? मकरंद बोलतो, बाबा सॉरी, जे झालं ते चुकून झालं, पुन्हा नाही होणार. यशवंत विचारतो, मग कुणाशी मारामारी केलीस? तेव्हा मकरंदला सुदीपशी मारामारी केलेली आठवते. तेव्हा मकरंद बोलतो की मला नीटसं आठवत नाहीये कालचं. यशवंत बोलतो, आता पुन्हा होणार नाही एवढं लक्षात ठेव. तेव्हा मकरंद बोलतो, मी म्हटलं ना बाबा पुन्हा नाही होणार. तेव्हा यशवंत बोलतो, चल चल आईच्या समोर हे कबूल कर. तेव्हा मकरंद शुभासमोर उभं राहतो आणि बोलतो की आई, जे झालं ते पुन्हा नाही घडणार, माझ्याकडून चूक झाली, प्लीज रागवू नको ना माझ्यावर. तेव्हा शुभा मकरंदला हात लावते आणि बोलते, असं नाही ना करणार पुन्हा बाळा, तू पुन्हा दारूला हात नाही ना लावणार? मकरंद सॉरी बोलतो. तेव्हा मकरंद तिथून निघून जातो. तेव्हा शुभा स्वीटीला बोलते, स्वीटी थोडे दिवस त्याच्या कलाने घेशील ना बाळा? सीमा आणि समीर ऑफिसला जाण्यासाठी तयार होतात आणि तेव्हा सीमा बोलते, बाहेर गेल्यावर आई विचारतील, नोकरीचं काय सांगायचंय ते तू ठरव. सीमा परत समीरजवळ कटकट करत असते की इतके दिवस फुकट राहिले, आता तरी घर खर्चाचा थोडा खर्च द्यायला हवा ना, असं तसं ती त्याच्याशी बडबड करत असते. समीर बोलतो, मकरंदने सध्या स्वतःला सावरलं तरी पुरेसे आहे माझ्यासाठी. सगळ्यांना सांभाळण्याची तुझी जबाबदारी असं वाटून घेऊ नकोस. खरं तर त्यांना पोसायची जबाबदारी ही आईबाबांची आहे. हे कधी नीट होणार आहे देव जाणे. तेव्हा सीमा पुढे जाते आणि बोलते, अरे हो, तुलाही निघायचं असेल ना गार्डनमध्ये जायला? आणि सीमा बाहेर येते. तेव्हा शुभा बोलते, मी काय म्हणते सीमा, सानियाला घेऊन ये ना परत येताना, म्हणजे कसं किती दिवसांनी भेटलो नाही आम्ही तिला, आता आलोय ना आम्ही. तेव्हा सीमा बोलते, मकरंदला आधी ताळ्यावर येऊ द्या, माझ्या मुलीला नाही त्या गोष्टी नाही दाखवायच्या आहेत मला. तेव्हा समीर बोलतो, सीमा तो असं नाही वागणार, बरोबर आई? तेव्हा शोभा बोलते, हो, त्याने वचन दिलंय मला, तो आता दारूच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही, बाबा पण बोललेत त्याच्याशी. तेव्हा समीर बोलतो, झालं तर मग? तेव्हा सीमा बोलते, झालं तर मग झालं काय? अशी दारुडे माणसं रोज सकाळी वचन देतात आणि रात्री पिऊन येतात. जोपर्यंत मला खात्री होत नाही ना तोपर्यंत मी सानूला आणणार नाही. तेव्हा समीर बोलते, हे तू अति करतेस. तेव्हा सीमा बोलते, अति म्हणजे? तेव्हा शुभा त्यांना सावरते आणि बोलते, ठीक आहे असू दे. तेव्हा शुभा बोलते, मी तुमच्यासाठी खिचडी बनवते. तेव्हा समीर बोलतो की ठीक आहे. मग तेव्हा सीमा बोलते, नाही मला ऑफिसला जायचे. तेव्हा शुभा बोलते, सीमा आजच्या दिवस घरून काम कर ना, आणि समीर तू येशील का दुपारी जेवायला? तेव्हा सीमा बोलते, येईल की तू, त्याला काय झालंय न यायला? तेव्हा शुभा बोलते, नाही बरं झालं, मी आत्ताच करते खिचडी. तेव्हा समीर बोलते, नाही आई, संध्याकाळीच कर. शुभा बोलते, आणि तू म्हणतोस ना माझी खिचडी म्हणजे मूड चेंजर आहे, घराचा मूड लवकरात लवकर चेंज होईल तितकं चांगलं नाही का? 15 मिनिटात होईल खिचडी. मी माझं नेहमीचं ते पितळीचं भांडं घेते आणि लगेच खिचडी करायला घेते हां. तेव्हा सीमाला घाम फुटतो. तेव्हा समीर आत्ता नको म्हणून बोलत असतो. तेव्हा शुभा खिचडी करण्यासाठी किचनमध्ये जाते. इकडे समीरला सीमाकडे बघतो. तेव्हा सीमाला पण वाटतं की आपण तर भांडे विकून टाकली आहेत. शुभा बघते तर भांडे कुठे गेले, माझं एकही भांडं दिसत नाही. ती एक कबड शोधत असते. शुभा आवाज येते, अगं सीमा, स्वीटी सीमा. यशवंत किचनमध्ये येतो आणि बोलतो, काय ग, काय झालं? सगळेच किचनमध्ये येतात. तेव्हा शुभा बोलते, अहो इथे खिचडीचं पातेलं असतं, म्हणजे सगळीच पितळीची भांडे इथे असतात, मला एकही दिसत नाहीये, मी दुसरीकडे कुठे ठेवली का उचलून? तेव्हा स्वीटी बोलते, नाही आई. तेव्हा शुभा बोलते, मग भांडी कुठे गेली? शुभा बोलते, सीमा तू पाहिलीस का भांडी? तेव्हा सीमा बोलते, नाही आई, खूप दिवस झाले मी नाही पाहिली भांडी. तेव्हा शमिका
सीमाकडेच बघत असते. सीमा बोलते वापरात कुठे होती ना. तेव्हा शुभा बोलते अगं काहीतरी काय होती ना वापरात, मोठ्या पातेल्यात तर सगळ्यांची खिचडी करायची मी नेहमी. तेव्हा समीर काहीतरी आई बोलणार तेवढ्यात सीमा बोलते समीर अरे तुला कुठे माहिती, तू थोडी किचन मध्ये असतोस. तेव्हा शुभा बोलते अगं त्याने लहानपणापासून बघितलीये. तेव्हा स्वीटी किती किंमत असेल म्हणून विचार असेल. तेव्हा शुभा बोलते अगं त्या किमतीपेक्षा ना त्यांची भावनेची किंमत मोठी होती. तेव्हा शुभा बोलते सासूबाईंनी दिली होती मला त्यांच्या आशीर्वाद म्हणून, आठवण म्हणून. शुभा बोलते कुठे गेली असतील माझी सगळी भांडी, मला खरंच कळत नाहीये. सगळं शमिकाला माहिती असतं. तेव्हा शमिका बोलते मावशी. तेवढ्यात सीमा बोलते शमिका चल आपण बाहेर शोधूयात. आई आम्ही बाहेर शोधतो. तेव्हा सीमा शमिकाला बाहेर घेऊन जाते. इकडे शुभान ते सगळेच भांडी शोधत असतात. तेव्हा सीमा शमिकाला बाहेर घेऊन आल्यावर बोलते की शमिका बोलते वहिनी ती भांडी. तेवढ्यात सीमा बोलते चूप, एकदम चूप. मला वाटलंच होतं तू काहीतरी सांगायला जाशील म्हणून तुला बाजूला घेतलंय. हे बघ ती भांडी कुठे हे तुलाही माहिती आणि मलाही माहिती आहे. त्यातलं जर आईंना कळलं ना तर गाठ माझ्याशी आहे. तरीही तू कोणाला काही सांगितलं ना तर तुझाच डाव तुझ्यावरती उलटेल, कळलं. तेव्हा शमिका बोलते पण वहिनी मी असं काही केलंच नाहीये. तेव्हा सीमा बोलते कशावरून तू एक एक करत सगळी भांडी विकली नसतील, कळलं तुला मला काय म्हणायचं. तेव्हा शमिका बोलते ठीक आहे मी नाही सांगणार कोणाला. तेव्हा सीमा बोलते चल आज चल. इकडे शुभा भांडी शोधतच असते. तेव्हा यशवंत बोलतो अगं किती वेळ आता तू तिची भांडी शोधत बसणार आहे, दुसऱ्या ह्याच्यात कर ना. तेव्हा शुभा बोलते नाही हो मला माझी भांडी भेटायलाच पाहिजे. तेवढ्यात सीमा मध्ये येते आणि बोलते की समीर चल उशीर होतोय. तेव्हा शुभा बोलते की सॉरी सीमा समीर तुमची मूड चेंजर खिचडी नाही बनवू शकली मी, तुम्ही ऑफिसला जा. तेव्हा समीर सीमाकडे रागाने बघतो आणि सीमा त्याला खुणवते चल. शुभा बोलतच असते अहो इथे या कोपऱ्यात एकावर एक ठेवलेल्या कळशा पण होत्या, अशा कशा जातील. शमिका मनात बोलत असते की मावशीला तिची भांडी कधीच मिळणार नाहीत आणि हे सांगितलं तर सीमा वैली हालत खराब करून टाकेल माझी. शमिकाला आदित्य फोन करत असतो. शमिका फोन कट करते. आदित्य बघतो आणि पुन्हा फोन लावतो. इकडे नारडा घमंडीला बोलत असतो काय झालं, ती किल्लेदार मंडळी बोरथरवळून आली ना परत. नारडा बोलतो मला सांगा मी तुम्हाला त्या घरातले सगळ्यांची कुंडली काढायला सांगितली होती, काढली तुम्ही. तेव्हा त्याचा भाऊ काय करतो म्हणून नारडा विचारतो. तेव्हा घमंडी बोलतो काय नाही सर बेकार आहे, नुकतंच त्याचं लग्न झालंय आणि त्याची बायकोही घरीच असते. तेव्हा नारडा बोलतो आणि त्या सीमाचा नवरा तो काय करतो तर तोही बेकारच असावा सर, एकापेक्षा एक लबाड माणसं आहेत त्या घरात. आणि हा समीरने सांगितलं नाही त्याची नोकरी गेली ते घरी. रोज सकाळी डबा घेऊन असा बाहेर पडतो की जसं काही ऑफिसलाच चाललाय. तेव्हा नारडा बोलतो अच्छा म्हणजे आता त्यांच्या घरातल्या लोकांना कळवायला पाहिजे. तेव्हा घमंडे बोलतो कसं. तेव्हा नारडा बोलतो तुम्ही कशाला आहेत घमंडे. तेव्हा घमंडे बोलतो मी त्यांच्या घरी जाऊन सांगू पण ते तर मला ओळखतात सर. तेव्हा नारडा बोलतो अहो मग दुसरं काहीतरी करा, अशी परिस्थिती निर्माण करा की त्याच्या आईवडिलांना कळलं पाहिजे की त्याच्या पोराला नोकरी नाही येते. तेव्हा ते त्याच्या नावावर घर करतील आणि एकदा का त्यांनी त्यांच्या पोराच्या नावावर घर केलं का मग ते आपल्या पिंजऱ्यात अडकतील. स्वीटी शमिकाला विचारते कोणाचा फोन होता. तेव्हा शमिका बोलते आदित्यचा. तेव्हा स्वीटी बोलते तो फिर उठालो ना. तेव्हा शमिका बोलते अगं आज शूट होतं. तेवढं तिथे शुभा येते आणि बोलते ए मुलींनो तुम्ही काय गप्पा मारत बसलाय, चला भांडी शोधूया. परत शमिकाला आदित्यचा फोन येतो. तेव्हा स्वीटी बोलते अगं मग उचल ना नाही तो बार कॉल करेगा. स्वीटी तिला सांगत असते की ये ठीक नाही वो मदत कर रहा है ना तुम्हारी तो उससे बात तो करो. तेव्हा शमिका बोलते पण मावशीला काय सांगू. समीर सीमाला सांगत असतो. तेव्हा सीमा बोलते मग काय करू आईला सांगू भांडी विकली म्हणून. तेव्हा समीर बोलतो की हो मग काय करायचं, डोळ्यासमोर दिसतंय आई भांडी शोधते जी भांडी विकली गेली आहेत. सीमा बोलते तर मग ही भांडी का विकली सगळं खरं सांगून मोकळं करूयात. समीर बोलतो म्हणजे. तेव्हा सीमा बोलते हेच की तुझी नोकरी गेली, माझा पगार नाही मिळते, सानूच्या शाळेतून नोटीस आली. तेव्हा समीर बोलतो हो पण ती भांडी आजीच्या आठवणी होत्या. काय झालं ती भांडी नुसती कपाटच पडून होती, किती अडगळ भरून ठेवली घरात. तेव्हा समीर बोलतो सीमा तुला अडगळ वाटत असेल, आईसाठी अडगळ नव्हती, आईसाठी त्या आठवणीच होत्या. तेव्हा सीमा बोलते ओरडू नको, मेलेल्या माणसांच्या आठवणी. आईने विचारलं तर सांगेल मी काय सांगायचं ते, आता तू निघ आता. समीर रागाने निघून जातो आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.